नमस्कार शेतकरी मित्रांनो, गावठी फार्म आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण सोयाबीन काढलेल्या रानामध्ये पाळी घातलेली चांगली की रोटावेटर मारलेलं चांगलं हे आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी जर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, आता बऱ्याच जागेवरती सोयाबीन काढायला झाल्यात आणि राजमा किंवा ज्वारी पेरण्यासाठी रानं तयार झाली आहेत. परंतु रान तयार करण्यासाठी रोटावेटर मारलेलं चांगलं की पाळी घातलेली चांगली. तर सुरुवातीला आपण पाळीविषयी बघू. तर पाळीचा जर विचार केला आपण तर पाळीला काय होतं की रानात जर जास्त प्रमाणामध्ये ओला असेल तर पाळी जास्त प्रमाणात लागत नाही, रान भुसभुशीत होत नाही, त्यामुळे पेरणी करण्यासाठी आपल्याला नंतर अडचण येते. अशा वेळेस जर आपलं रान जर चांगल्या पद्धतीचं भुसभुशीत असेल, कोरडायचं असेल तर पाळी घातलेली सर्वात चांगली, कारण की तणाचा नायनाट होतो आणि खोल देखील जास्त प्रमाणात लागते. तर रोटावेटरचा जर आपण विचार केला तर रोटावेटरचं काय होतं की रोटावेटर मारल्यानंतर आपल्याला रान हे जास्त प्रमाणात वापशायला लागतं. ओलं रान असल्यावरती रोटावेटर चालत नाही, परंतु रोटावेटर चालल्यानंतर रानात भुसभुशीत होऊन तणाचा देखील आपल्याला नायनाट होतो. तर रानाला जर वापसा असेल, चांगल्या पद्धतीचा जर रान भुसभुशीत असेल तर आपण रोटावेटर मारून पेरणी केलेली सर्वात उत्तम आहे, कारण की डबल मशागत करायची गरज लागत नाही. जर आपण पाळी किंवा मोगडा केला तर आपल्याला नंतर देखील रोटावेटर मारून पेरणी करावी लागते. तर आपल्या भागामध्ये आपण रोटावेटरने रान तयार करतो की पाळी घालून रान तयार करतो, कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक नक्की करा.